निमगाव केतकी हे गाव विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल झाल्यानंतर निमगाव केतकी ग्रामस्थांच्या वतीनं विड्याची पानं जी आहेत ती वारकऱ्यांना वाटली जातात आणि ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासूनची आहे। आपल्याबरोबर गावकरी आहेत, आपण बातचीत करणार आहोत। कधीपासूनची सगळी परंपरा आणि तुम्ही पानं वाटता? आज ही परंपरा आज तुकाराम महाराज पालखीचा सोहळा आज निमगाव केतकी या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि हा सोहळा दाखल झालेला असल्यामुळं तुकाराम महाराजाचं सहर्ष स्वागत। तसंच ही पानमळा ही बऱ्याच दिवसाची बऱ्याच वर्षाची परंपरा आहे आणि पानं वाटप करून या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला या तुकाराम महाराजाच्या निमित्तानं घडली आणि ही पानं वाटप करून वारकऱ्यांची जशी सेवा झाली तशी पांडुरंगाची सुद्धा सेवा हो, एवढीच ही अपेक्षा आमच्याकडून। कधीपासून वाटतायत आणि तुमचं गाव पानासाठी प्रसिद्ध आहे? तसं पाहिलं तर निमगाव केतकी ही विड्याच्या पाण्यासाठी पूर्वपरांगत शेतीसाठी आणि पानासाठी प्रसिद्ध असलेलं गाव आहे। ह्या माध्यमातून या गावातून पानाचा व्यापार गुजरात असेल, राजकोट असेल, मुंबई असेल किंवा खाली इकडं बार्शी, सोलापूर ह्या भागात सगळीकडे पानं इथून जातं। हे गाव पानाच्या ह्याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हा आमच्या वंशपरंपरागत हा व्यवसाय चालू आहे। आता हा व्यवसाय थोडासा कसं झाला, ह्या व्यवसायाकडे थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळं व्यवसाय थोडासा कमी झालेला आहे, तरी पण ह्या भागात थोडाफार व्यवसाय चालून आहे ह्या। आणि आज या निमगाव केतकीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत हे निमगावकरांच्या वतीनं पानाचं वाटप करून केलं जात आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या भाविकांची सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न केला जात आहे। नक्की पानं वाटून वारकऱ्यांची सेवा जी आहे ती निमगाव केतकीमधील ग्रामस्थ करतात। कॅमेरामन आदर्श खटकेसह सागरवाड, साम टीव्ही, निमगाव केतकी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।